भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा. दहशतवाद्यांना मातीमध्ये गाडण्याची वेळ आली. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला. सर्वपक्ष बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपतींची भेट. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहा आणि राजनाथ सिंहांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वपक्षीयांची बैठक. तर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार असल्याचा रशियन माध्यमांचा दावा. भारत 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती देणार. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या राजदूतांना भारतानं बोलावलं. भारताकडून 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक. भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद. पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात. केंद्र सरकार आक्रमक. कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीस भारत वा हद्दीत प्रवेश बंदी. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिलपर्यंत वैध. मेडिकल व्हिसाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असेल. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती. तर पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला.